हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स। तर बघा अशी सुंदर अशी आपली देवसेना बाई, त्याला फुगा असा वरती कसा यावा ते कळत नाही। काही जणांचे देवसेना बाई घातल्यानंतर फुगा चपटा बसतो, तर फुगा परफेक्ट यावा, फुगावरती फुगावा, त्यासाठी काय करायला पाहिजे ते आज मी तुम्हाला संपूर्ण डिटेल असं सविस्तर सांगणार आहे। बघा देवसेना बाई घातल्यानंतर खूप सुंदर दिसते। बघा आपला पफ किती सुंदर असा आलेला आहे, बघ दिसत आहे तुम्हाला। तर ह्याचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा जे आपले काटाची बाई असतात ना, तेवढे एक्स्ट्रा अर्धा इंच काट मी काढून ठेवलेले आहेत, कारण अर्धा इंच आणि इकडे खाली पाव इंच असं आपल्याला मार्जिन मध्ये जाणार आहे। वो काट आपलं तयार आहे, जितकं काट आहे तेवढं काढायचं। जेवढ्या त्या काटाला सुद्धा मी अस्तर तयार करून काढून ठेवलेलं आहे। जितकी आपली बाही आहे ना तितकं त्या बाहीतून काट हे काटाची उंची मायनस करायची व राहिलेल्या कपड्याची आपल्याला राहिला आपला किती कपडा राहिला त्याचा आपल्याला वरची बाही कटिंग करून घ्यायची। बघा रेग्युलर जशी बाही मी कटिंग करतो तशी बाही कटिंग करून घेतलेली आहे। प्लस एक्स्ट्रा पफ येण्यासाठी एक्स्ट्रा कटिंग करताना 1.5 ते 2 इंच वरती घेऊन जसं आपण रेग्युलर बाहीला आकार देतो तसाच आकार देऊन वरच्या साईडला घ्यायचा आहे। बघू शकताय अस्तरवरती ठेवून पूर्ण अस्तरला अशी व्यवस्थित जॉईन करून घेणार आहे। ह्याच्या अगोदर मी बाही कशी कटिंग करायची त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। बाही कशी कटिंग करायची हे कुणाला कळत नसेल तर तिथं जाऊन प्लीज बघा। ज्यादा आपल्याला पफ पाहिजे आहे याच्यासाठी एक्स्ट्रा मी इकडं 6 इंच व त्या बाजूला 6 इंच असं जोडून घेतलेलं आहे। उलट्या कपड्यावरती अस्तरची बाही ठेवून बरोबर अगदी व्यवस्थित अशी पूर्ण बाही स्टिच करून घ्यायची आहे। बघू शकताय तुम्ही संपूर्ण बाही अशी मी स्टिच करून घेतलेली आहे। बघू शकता फक्त रेग्युलर बाही सारखं कटिंग आहे, फक्त वरच्या साईडला 1.5 इंच किंवा 2 इंचच फक्त वरती ठेवायचं आणि बाहीला आकार देऊन घ्यायचा। जसं आपण नेहमीच्या बाहीला आकार देतो तसा देऊन कटिंग करून घ्यायचं आहे। पुढच्या बाहीला सुद्धा अर्धा इंचाला आकार देऊन घ्यायचा आहे, मागच्या बाहीला सुद्धा नेहमीसारखाच आकार द्यायचा आहे। बघू शकताय तुम्ही एक जण काय करतात पुढच्या साईडला पफच्या बाहीला पुढच्या बाजूचा आकार देत नाहीत, पण तसं काही करायचं नाही आहे। बघू शकता आपली बाही अशी तयार झालेली आहे। ही आपली पुढची बाजू आहे। बघा पुढची बाही आपली त्या बाजूची पुढची बाही आहे। बघा बाहीचा मी जिथपर्यंत जोड दिलेला आहे तिथून बाही अगोदर मध्य सेंटर करून घेते। बघा हा आपला मध्य सेंटर असा काढून घ्यायचा, जिथून मी बाहीला जोड दिला आहे ना ते बरोबर घेऊन मध्य सेंटर मी काढून घेतलेला आहे। बघू शकताय तुम्ही थोडासा कट्स देऊन घ्यायचा जेणेकरून आपल्या मध्य सेंटर करेल। ह्या मध्य सेंटरनुसार ह्या बाजूला एक 6.5-7 इंच घेऊन चुन्या द्यायच्या आहेत। मी 6.5 इंच घेत आहे। तुम्ही जितकं तुमचं कपडा असेल तितकं तुम्ही घेतला तरीही चालेल। बघा इथून अगदी पाव इंचाच्या आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या। प्लेट्स छोट्याच घ्यायच्या, अर्धा इंचाच्या प्लेट्स बिलकुल घ्यायच्या नाहीत, पाव इंचाच्याच प्लेट्स घ्यायच्या जेणेकरून दिसायला खूप सुंदर आपल्या बाहीला लुक येतं। बघू शकताय तुम्ही त्या 6.5 इंचापासून ह्या 6.5 इंचापर्यंत जेवढा मार्जिन येतं तेवढ्या सगळ्या मार्जिनमध्ये पाव इंचाचे आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत। बघू शकताय तुम्ही बघा किती सुंदर अशा आपल्या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत। बघू शकताय आता खालच्या बाजूला ह्या प्लेट्सपासून थोडीशी 1 प्लेट किंवा 2 प्लेट एक्स्ट्रा बसतील अशी आपल्याला त्या प्लेट्स त्या बाजूच्या होत्या, ह्या प्लेट्स ह्या बाजूच्या आहेत। असं मार्जिन पकडत परत पाव इंचाचीच प्लेट्स टाकायची आहे। बघू शकताय फक्त त्या प्लेटा त्या बाजूला, खालच्या प्लेटा ह्या बाजूला, दोन्ही प्लेटा एकमेकाच्या विरुद्ध आल्या पाहिजेत ह्याची काळजी घेत आपल्याला फक्त प्लेट्स टाकायचे। प्लेट्स शक्यतो पाव इंचाचीच असावी, त्यामुळे खूप सुंदर आपल्या स्लीवचा लुक येणार आहे। बघू शकता आपल्या प्लेट्स खूप सुंदर अशा तयार झालेल्या आहेत। ही आपली पुढची बाजू आहे। बघा असा पफ आपल्याला घातल्यानंतर उभा राहणार आहे। खूपच सुंदर अशा पद्धतीने कटिंग केल्यानंतर पफ येतो बाहीला। बघा आता हे जे काट आहेत ना ते काट मी सवचं ठेवून घेतलेले आहेत व खालच्या साईडनं पाव इंचाचं मार्जिन पकडत
आपल्याला काठाला फक्त अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे. जितके काठ असतात तेवढेच काठ ठेवून जेवढा वरचा भाग मायनस होऊन आपला राहतो तेवढ्या सगळ्या भागाला पण फुगाबाई करायचं, जेणेकरून काठ असे आपले स्ट्रेट राहतील व फक्त वरचा भाग फुगेल. ते दिसायला देवसेनाबाई खूप सुंदर दिसते. बघा अस्तर आतल्या साईडला फोल्ड करून अगदी व्यवस्थित अशी दाबटीप मारून घेतलेली आहे. बघू शकता अगदी काठावरून दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा आपली सुंदर अशी झालेली आहे. जो आपण एक्स्ट्राचा काठाचा बाजू होतो तिकडून आपण मोठी टीप मारून अस्तर जॉईन करून घेतलेला आहे. जी फुग्याची बाही आहे ना त्याची खालची बाजू कुठली व वरची बाजू कुठली हे बघून आपल्याला काठ जॉईन करून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही. बघा प्लस अर्धा इंचाचं मार्जिन पकडत त्या बाहीला मी काठ जॉईन करून घेतलेले आहेत. बघू शकताय मी. बघा त्याच्यावरून सुद्धा बघा किती सुंदर असं आपला पफ दिसत आहे. प्लेट्स सुद्धा अगदी सुंदर अशा दिसत आहेत. बघू शकताय काठाचा जेवढा वरचा पोर्शन होता तेवढा सगळ्या भागाला आपल्याला जोडून टाकायचा आहे. बघा हा जो पुढचा भाग आहे त्याला मी क्रॉसमध्ये मार्किंग करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपण पुढचा भाग कुठला व मागचा भाग कुठला कळावा यासाठी आहे. त्याच्यावरून अगदी व्यवस्थित अशी आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय. इथं लेस मी गोल्डन कलरची वापरणार. लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. साडी नेव्ही ब्लू कलरची आहे. नेव्ही ब्लू कलर व हा पिंक कलरमध्ये दोन्हींचं कॉम्बिनेशन डार्क असल्यामुळे मी गोल्डन कलर चूज केलेला आहे. कारण जी नेव्ही ब्लू कलरची लेस आहे ती उठून दिसणार नाही. गोल्डन कलरची लेस आपल्याला अगदी छान अशी व्हिडिओमध्ये सुद्धा उठून छान दिसते, म्हणून मी अशी लेस लावलेली आहे. जितकं आपलं मार्जिन आहे त्या मार्जिनपर्यंतच आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे. बघू शकता दोन्ही साईडला मार्जिन मी 1-1 इंच सोडूनच लेस जॉईन केलेली आहे. बघू शकता किती सुंदर असा आपला पफ आलेला आहे. देवसेना बाही कटिंग करण्याची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे. बघा दंडघेराचं किती आपलं मार्जिन आहे ते मी मशीनवरती चेक करून एक्स्ट्राचं मार्जिन मी कट करून घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा देवसेना बाही कटिंग आणि स्टिचिंग करण्याची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. एक एक जण देवसेना बाही शिवतात पण त्याचा पफ असा चपटा बसतो, फुगीर बसत नाही, त्यामुळे त्या बाहीला सुंदर असा लुक येत नाही. देवसेना बाहीमध्ये आपल्याला पफ हा उभारीच आला पाहिजे पफची, तरच बाही खूप सुंदर दिसते. बाही अशी व्यवस्थित दिसत नाही, घातल्यानंतर खूप सुंदर दिसते. बघू शकताय तुम्ही. मी व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला पण ती व्यवस्थित दिसली नाही. बघू शकता किती पफ सुंदर असा आलेला आहे. बघा मी असं थोडंसं फोल्ड करून दाखवते जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. बघू शकताय तुम्ही. बघा असेच नवनवीन छान छान ब्लाऊजचे डिझाईन्स, ड्रेसचे, बाहीचे डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. चला भेटूया अशा छानशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. किती सुंदर अशी आपली स्लीव्ज दिसत आहे. बघू शकताय तुम्ही. बघा घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे.